नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोनी एजन्सीज परभणी. लग्न सराईनिमित्त खरेदी करा आपल्या आवडत्या सोनी एजन्सीज. प्रत्येक राजकुमारीसाठी वडिलांची माया असलेलं फर्निचर. वडील मुलीचं नातं लक्षात ठेवून तयार केलेला सर्व गुणसंपन्न फर्निचर लग्न बसता. उत्कृष्ट गुणवत्ता, भक्कम आणि टिकाऊ, वेळेत डिलिव्हरी, विक्री पश्चात सेवा. पत्ता नटराज रंगमंदिरासमोर, जुना मोंढा, परभणी. भ्रमणध्वनी 98 23 48 81 88. लग्नासाठी विशेष सवलती व आकर्षक ऑफर. परभणी जिल्ह्यामध्ये दिनांक 6 जून रोजी झालेल्या वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे मानवत तालुक्यातील पिंपळा आणि मांडेवडगाव, परभणी तालुक्यातील पोखर्णी, मांडाखळी, इंदेवाडी, सुक्रेवाडी आणि इतर परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या बागायती तसेच केळी शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी विजेचे पोल सुद्धा पडले आहेत. आज दिनांक 7 जून रोजी आमदार राजेश विटेकर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी आमदार राजेश विटेकर यांनी कृषी मंत्री दत्ता भरणे यांना केळी आणि इतर पिकांचे नुकसान थेट व्हिडिओ कॉल करून दाखवले. त्यावेळी उपस्थित असलेले तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांना कृषी मंत्र्यांनी शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही तर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यांच्या कष्टाचा सन्मान राखणं आणि संकटाच्या प्रत्येक क्षणी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणं ही शासन आणि प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे असं सांगून लवकरात लवकर योग्य ती आर्थिक मदत मिळावी यासाठी तात्काळ पंचनामे करून शासनाकडे सादर करावेत असे स्पष्ट आदेश कृषी मंत्र्यांनी तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांना यावेळी दिले. क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या खेलो इंडिया अंतर्गत फिट इंडिया अभियानाच्या माध्यमातून संडे ऑन सायकल या उपक्रमाचं रविवारी आयोजन करण्यात आलं. नियमित व्यायाम, सायकलिंग आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही रॅली काढण्यात आली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या उपक्रमात खेळाडू, प्रशिक्षणार्थी, क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परभणी शहरातील मुख्य मार्गावरून ही सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, पोलीस उपाधीक्षक बुद्धिराज सुकाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील, तालुका क्रीडा अधिकारी मिलिंद साळवे, क्रीडा अधिकारी रोहन औंडेकर, मुख्य लिपिक रमेश खुने यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवाड, ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुरेश थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक टोटेवार तसेच जिल्हा सायकलिंग संघटनेचे रणजित काकडे, डॉक्टर केदार खटिंग यांच्यासह सायकल प्रेमी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी नियमित व्यायामाचं महत्त्व अधोरेखित केलं. निरोगी शरीरासाठी दररोज किमान 1 तास सायकल चालवणं आणि व्यायाम करणं आवश्यक आहे. फिटनेस हा प्रत्येकाच्या जीवनशैलीचा भाग झाला पाहिजे असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. परभणी जिल्ह्यामध्ये अवैध गुटखा विक्री आणि वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हा शाखा परभणी आणि पोलीस स्थानक मानवत हद्दीत कारवाई करून प्रतिबंधात्मक गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन असा एकूण 6,28,468 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस स्थानक मानवत येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दिनांक 7 जून रोजी मानवत ते हत्तलवाडी रोडवर संशयास्पद वाहनांची पोलिसांनी तपासणी केली असता स्विफ्ट डिझायनर कारमध्ये पान मसाला, UK जाफरानी जर्दा, गोवा गुटखा, राजनिवासी सुगंधित पान मसाला आणि इतर प्रतिबंधात्मक गुटखा साठवून केल्याचे आढळून आले. या दरम्यान 2,28,468 रुपये किमतीचा गुटखा आणि 4 लाख रुपये किमतीची डिझायर कार असा एकूण 6,28,468 रुपयांचा मुद्देमाल हा पोलिसांनी जप्त केला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि अप्पर पोलीस अधीक्षक
तानाजी चिखले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र चव्हाण, काळे, राठोड, वड, बुकरे, सातपुते, चौरे आणि धोत्रे यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली. मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे. सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाच्या मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही. दरम्यान किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच म्हणजे उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि खानदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर मराठवाड्यामध्ये 35 ते 40 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी आणि नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे. आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. तसेच विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टीन शेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिनींच्या जवळ थांबणं टाळावं असं आवाहन देखील कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नवी दिल्ली येथे भारतीय कृषी विद्या सोसायटीच्या कार्यकारी समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत द्वैवार्षिक कालावधी म्हणजे 2026-27 साठी विविध राज्यांच्या समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉक्टर भगवान आसेवार यांची महाराष्ट्र राज्य समुपदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली. या बहुमानाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी, संशोधक संचालक डॉक्टर खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर राकेश आहिरे, कुलसचिव पूर्भा काळे, नियंत्रक अनंत कदम, विद्यापीठ अभियंता दीपक कशाळकर तसेच सर्व महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता यांनी डॉक्टर आसेवार यांचे अभिनंदन केलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.